रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. तर आमची चालली आता आवराआवरी सकाळची. मल्हार, मल्हारची आंघोळ झाली. मल्हार आता खेळायला चालला. खेळायला चालला तू? तू खेळायला चालला? हे घेऊन शाळेत जायचं आहे ना तुला? शाळेत नाही जायचं? एवढं घेऊन जायचं शाळेत? बापरे, टीचर रागवते ना एवढं पसार शाळेत नेल्यावर. हां काय? तर तो शाळेत जायचं त्याला, पण हाताचा पसारा घेऊन जायचं त्याला शाळेमध्ये. कधी घोडा घेऊन जातो, कधी गाडी घेऊन जातो, कधी बारके बारके खेळणे घेऊन जातो. काही ज्याचं मनाला वाटलं ती खेळणी शाळेत घेऊन जायला म्हणतो अंगणवाडीमध्ये. आणि मग तिथं ते लहान लहान मुलं राहते सगळे, त्यांना वाटतं आम्हाला पण खेळायला द्यावं. मग ते टीचर रागवते. ते म्हणते खेळणे आणत नको जाऊ रे तू मल्हार, है ना? टीचर रागवते ना तुला. टीचर म्हणते ना पसार जाऊ तू शाळेत. हां, कशी म्हणते टीचर? कशी म्हणते? आणायचं नाही म्हणते ना, तरी तू पण घेऊन जातो आहे ना? का रे? चला आता मल्हारची आंघोळ झाली. मस्त आता मला कपडे धुवायचे आणि त्याचं आवरून दिलं आता मल्हारचं. त्याला जवळजवळ अर्धा एक तास लागतो शाळेत जायला, कारण लवकर शाळेत जाऊन बसत नाही. गेलं तर मला म्हणतो तू पण इथंच बसून राह. मग त्याला नादी लावायला भरपूर वेळ जातो माझा बरं का. तर मग म्हटलं आता आधी कपडे भिजत घालून देते आणि मग त्याला शाळेत घेऊन जाते, म्हणजे मला त्याला नादी लावून येऊस तर माझे कपडे पण धुवायचे होऊन जातील. तर असं काही आवरती आता. गिरणी चालू होती, सगळं गिरणीचं पीठ पण सांडलं बरं जाऊन थोडंसं. आत्ताच ते थालीपीठाचं दळलं मी. तर थोडं पीठ पण सांडलं. म्हटलं आता झाडून भरून घेऊ, पीठ पण काढून घेऊ गिरणीतून. असं आवरती आता. थंडीचं काम पण नाही सुचते. बापरे, इतकी थंडी पडती. कशी थंडी, बाबा बाबा बाबा. कसे काय रानावानात जंगलात कसे लोक राहत असतील. मेंढपाळ लोक तर जंगलातच राहते. बापरे, काही असे कामाला आमच्या इकडे ते रेल्वेचे लोक आलेले कामाला, ते पण असे उघड्यावरच राहते हो. एवढे लेकरं बाळा घेऊन छोटे छोटे. किती थंडी आहे. असं घरातून बाहेर निघूशी वाटत नाही, एवढी थंडी आहे. संध्याकाळी जवळजवळ 5:30 वाजेपासूनच थंडी पडती. एवढी थंडी पडती तर काही माप नाही त्या थंडीला. कसे लोक राहते उघड्यावर. मेंढपाळ लोक तर पूर्ण उघड्यावर राहते बरं का. काहीच नाही राहत त्यांच्याजवळ तर. आणि हे असे कामाला आलेले लोक आहे धंद्यावाले, म्हणजे असे याच्यावाले कॉन्ट्रॅक्टदाराच्या हाताखालचे, ते पण असे उघड्यावरच राहते. बापरे बापरे कसे. काल पाहिलं मी तर ते रस्त्याच्या कडाला, ते रेल्वेच्या कडाला ते पोरं रोडावर झोपी लावेल अशी एवढ्या पोलाची सावली कितीक राहते व. उभं राहिलं तरी ऊन लागत त्या पोलाखाली. त्या पोलाच्या सावलीखाली त्या लहान लहान बाळाला, 1-1 वर्षाची बाळा त्याच्या खाली झोपेल. आणि आपले बाळं एवढे सुरक्षित राहत्या, एवढे स्वेटर टोपी घरात, सॉक्स बिक्स, तरी ते आजारी पडत आहे. तरी त्यांना सर्दी झाली, खोकला आला. हे खाल्लं आणि ते खाल्लं, त्या खाल्ल्याने झालं आणि हे खाल्ल्याने झालं, असं निमित्त होऊन जातं फक्त. आणि ते लोक कसे लेकरं बाळं घेऊन कसे थंडीत उन्हात कसे कामं करत्या. बापरे, देवच त्यांचं राखण करू शकतो. आपल्या पण तर काहीच होणार नाही, देवच करतो त्यांचं राखण. तर बघा आता कपडे धुवून घेते सकाळी सकाळी, म्हणजे वाळत्या पण लवकर. आणि एकदा उशीर जर झाला ना कामाला तर मग कामाचा पण कंटाळा येऊन जातो. मल्हार, चल ना, मी तुला शाळेत नेऊन सोडते ना आता. घोड्याने घ्यायचे. टीचर रागवत्या. तिथले लहानले पोरं पण मागत्या खेळायला, मग त्यांना वाटतं आम्हाला पण खेळायला द्यावं या खेळण्या. तर सकाळी सकाळी अशी कामाची पण थोडी धावपळ राहते आणि थंडीचं तर काम करूशी वाटत नाही. तर बघा कसा वाटला व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.